हे बॅनर आहे यांचा. या साईडला बघा कोळंबीची साईज बघा कशी मस्त आहे. घट्ट घट्ट असा रस्सा आहे. पापलेट बघा किती मस्त फ्रेश आहे. इकडे ही सुरमई आहे. पापलेट एकदम फ्रेश आहे हे बघा, एकदम ताजा पापलेट. आणि भरट खोलमध्ये आम्ही सकाळी जाऊन एक लिलावाचा व्हिडिओ करत होतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असेल मच्छी. भरपेट जेवण केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची सोलकढी आणि मोदक मिळाल्यानंतर काय बोलाल तुम्ही. पेंडूक बघा, हा पेंडूक पकडला मी आता हातामध्ये, किती भारी वाटते ना. तर या टायमाला मी जर फॅमिली घेऊन आला असतं ना खरोखर राजीव प्रभू लय खुश झाले असते. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे भरटखोलच्या या समुद्र किनाऱ्यावर. इथून हा दिसतो व्ह्यू, किती मस्त व्ह्यू आहे. आणि आम्ही इथून चाललेलो आता दिव्यागर बीचवरती. दिव्यागर बीच, दिव्यागर गणपती बाप्पाचं तिकडे दर्शन घेणार आहोत. त्यानंतर तिकडे जरा फिरणार आहोत मार्केट आणि दुपारचं जेवण करू काहीतरी तिकडे. सो असा काही बेत आहे. आम्ही काल थांबलो होतो श्रीवर्धनमध्ये, सकाळी लवकर निघाले, भरटखोलला आलो, भरटखोलच्या फिश मार्केटला वगैरे भेट दिली. आता पुढचा प्रवास आहे दिव्यागर. नंतर दुपारी आम्हाला निघायचा पतीच्या प्रवासाला. तर त्याच्या अगोदर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे दिव्यागर. हा खास करून डेडिकेटेड दिव्यागरसाठी व्हिडिओ. दिव्यागरमध्ये खऱ्या अर्थाने आपण प्रवेश करतो. आता नारळाची भरपूर सारी झाडं आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण जाणार आहोत ते गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि इकडे पण ह्या पाखाड्यात ना श्रीवर्धन सारखेच आहेत. श्रीवर्धन, वेळास, आपल्या समुद्रकिनारी जी वस्ती आहे ना त्यांचं पण वेगळं एक रूपडं आहे. अशा आड्या असतात, त्याच्या वाटेमागे वाड्या. इकडे पण होमस्टे वगैरे खूप आहेत. आणि दिव्यागरचा बीच खूपच सुंदर आहे. तिकडे जायचं आहे आम्हाला. तुम्हाला आजच्या व्हिडिओत काहीतरी स्पेशल दाखवणार. डाव्या बाजूला बघता ना हे सुवर्ण गणेश मंदिर आहे. आता हे रिनोव्हेट झालं आहे आणि नवीन बनवलं आहे चांगलं एकदम मस्त. चिरे बंदी सगळं बांधकाम आहे. आणि आतमध्ये शूट करायला परमिशन नाही, तर बाहेरून तुम्हाला दाखवतो ना. आम्ही आता जाऊन दर्शन घेणार आहे. या बाजूला बघाल ना इकडे एस.टी. बघा किती आहेत. आता ह्या स्कूलच्या पिकनिक आलेल्या आहेत, म्हणजे सहली आल्या आहेत. तर ह्या सहली त्यांच्या बस बघा, बस क्रमांक 5, 4, 3 लिहिले यांच्यावरती. तर दिव्यागर म्हणा, इकडचे बीच म्हणा किंवा इकडचा परिसर बघायला खूप सारी मंडळी येतात. आणि हा सुवर्ण गणेश मंदिर बघा किती बाहेरून मस्त वाटतं आहे. सो या साईडला तुम्ही बघाल ना तर तुम्हाला नारळ आणि हे गणपतीला आवडणारे जास्वंदीचे फूल असे मिळतात, दुर्वा मिळतात. आता हे दुकानं इतर दिवशी शनिवार रविवार जास्त असतील ना? शनिवार रविवार जास्त, आज मधल्या दिवशी कमी असतात. आणि इव्हन इकडे बाकीचे पण स्टॉल असतात. आता आपला इकडे उत्सव कधी असेल मंदिराचा? उत्सव आता झाला मागच्या. अच्छा. आणि मागे गणेश जयंतीला तर चला आपण दर्शन घेऊया. इथून भेट आहे. दादा बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. हा पाठीमागचा परिसर आहे बाहेरचा. आतमध्ये शूट करायला परमिशन नाही आहे, पण तुम्हाला हा बाहेरचा परिसर दाखवतो. खूप प्रसन्न वाटते गेल्यानंतर आणि थंडगार असं वातावरण आहे इकडचं. तर तुम्ही आला तर जरूर या ठिकाणाला जरूर भेट द्या. कार्तिकी संकष्टीला इकडे गणपती बाप्पाचे हे प्रकट दिन होता. त्यावेळेस इकडे खूप मोठा उत्सव असतो. इकडे काका आहेत, ते जरा माहिती सांगतील आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीबद्दल. गणपती सापडले तर मला सापडले. द्रौपदीबाई धर्मा पाटील त्यांच्या बागेमध्ये मी खोदकाम करत होतो. खोदकाम करत असताना पेटीचा पारेचा फटका पेटीच्या कोपऱ्यावरती बसला. पेटी बघा साईडला ठेवलेली आहे. हा बरोबर. असं धातूची काहीतरी वस्तू आहे. मग असं खोदकाम करत होतो. खोदकाम करता करता असे 1.5 फूट पारे खाली गेली. पारे खाली गेल्यानंतर अशी दाबल्यानंतर पेटारा असा वरती आला. कार्तिक संकष्टी होती, पण असं पेटारा खोलून पाहिलं तर आतमध्ये गणपती होते. गणपती सापडले दुसऱ्या दिवसापासून मी स्टॉल चालू केला आहे. तेव्हापासून स्टॉल सुरू केला. आधी ही परिस्थिती अशी होती माझी की काम करायचं आणि खायचं. आता घरी पाटील खानावळ मुंबाजी आहे आणि इथे स्टॉल आहे. तर मंडळी गणपती इकडे दर्शन घेतलं आणि बाहेरचा जो आवार आहे त्या परिसरात इकडे काकींचं एक स्टॉल आहे जिकडे मस्त मोदक मिळतात, उकडीचे मोदक. काकींचा हा स्टॉल आहे. आणि बीचवरती पण काकी मिळतात ना, बीचवरती पण असतात ना मोदक विकायला.
तर हे दिव्यागरमधले मोदक खूपच फेमस आहेत. तर हे आम्ही मोदक घेतलेले आहेत. तिकडे बघा उकडीचे मोदक आणि इकडचे खूप फेमस आहेत आणि एकदम असे सॉफ्ट आहेत आणि गरमागरम आहेत. एक काका इथे होते उभे, ते म्हटले या आणि तुम्ही खा, इकडे खूप छान मिळतात. वाव. याच्यामध्ये जे तांदूळ वापरलं आहे पीठ इंद्रायणी तांदूळ आहे. काकी तुमच्या हे घरीच बनतात ना? घरी पण आणि हे तुमची केळी पण विकतात तुमच्या बागेतली? कशी? 70 रुपये डझन. तर मंडळी काहींकडे मोदकाची प्राइस आहे 20 रुपयाला एक मोदक आणि रिझनेबल रेटमध्ये आहे, पण खूप छान मोदक आहेत. आणि आम्ही आता 2 मोदक खाल्ले, एकदम तृप्त झालो. आम्ही दिव्यागरला आलो तर दर्शन घेतलं बाप्पांचं, तिकडे छान मोदक पण खाल्ले. आत्ता आम्ही आलो आहे श्री समर्थ कृपा खानावळ आणि या ठिकाणी आपले सबस्क्रायबर मंडळी पण आहेत. या साईडला बघता यश आहे. नमस्कार. नमस्कार सर. छान वाटलं तुला भेटून. याने मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला जेव्हा मावशीकडे मी गेलेलो विरारला. आणि आता योगायोगाने आम्ही जेव्हा श्रीवर्धनला थांबलो तर याची मावशी आहे तिकडे, तर त्यांच्या थ्रू व्हाया असं मानसच्या थ्रू आम्हाला संपर्क झाला त्यांचा. तर ते म्हटले दादा आमच्याकडे दुपारच्या वेळेस या आणि छान आपलं खानावळ आहे ते पण बघा आणि नंतर मग तुम्ही पुढच्या प्रवासाला जा. तर आम्ही आलो यांच्याकडे खानावळच्या इकडे. त्यांचे रूम्स आहेत, हे होमस्टे आहे. सो त्यांचे 6 रूम आहेत आणि खानावळ आहे त्यांच्या घरची, घरगुती खानावळ. परत त्यांच्या घराच्या मागे पूर्ण अशी वाडी आहे त्यांची. तर आपण ते बघूया आता आतमध्ये जाऊन कसं आहे. हे बॅनर आहे त्यांचं. इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे ना, हे पूर्ण जेवणासाठी. तर इथे बसून लोक जेवतात सगळे पर्यटक. आज मधल्या दिवशी पर्यटक आहेत काय? अच्छा. तर मधल्या दिवशी पण पर्यटक यांच्याकडे आहेत. आणि आता किती वर्ष झाले असतील सुरू करून? गणपती भेटल्यापासून चालूच झालेले. म्हणजे जेव्हा गणपती आपला सोन्याचा गणपती भेटला तेव्हापासून यांच्याकडे हे होमस्टे सुरू झाला त्यांचा. आणि तिथून छान रिस्पॉन्स पण मिळाला आणि अजून पण लोक तिकडे येतात. तर त्यांच्या घराच्या मागे जर जावं तिकडे वाडी आहे त्यांची. आणि इकडे बघा हे नारळाची नारळ आहेत आणि हे नारळ सोळाची अशी मशीन आहे. हे बघा. आणि मोठावाला नारळ आहे एकदम, असला एकदम मोठा नारळ आहे. असा दिसायला दिसतो छोटा पण केवढा मोठा नारळ आहे बघा. आणि फ्रेश नारळ असे गावाकडे खूप सारे आहेत. इकडे बघा यांच्या गायी पण आहेत. तांबू गाय दूध देते. हा इकडेचा वासरू आहे ना? मस्त आहे, एकदम क्यूट दिसतोय. ब्लॅक अँड व्हाईटला भारी, एकदम ॲक्टिव्ह आहे एकदम. 9 महिन्याचा आहे. एवढा मोठा कसा मग? वेगळी जाते ना, आपले गावठीवाले नाही वेगळी येतात ना, जर्सी ना? हां तेव्हाच. पूर्ण हिरवळ. आणि सुपारी काढायला आहेत माणसं. काढतात का काका? या बाजूला बघता ना लाईव्ह सुपाऱ्या कशा काढल्यात, वरती झाडावरतीच तशा पिकलेल्या, म्हणजे तयार झालेल्या. तर कोकणातल्या गावाकडे ही मजा असते. शहाळी म्हणा, नारळ सुपारी बागा अशा पाठीमागे असतात. केळीची झाडे बघ, केळी पण किती झालीत वरती, खूप आहेत सुपाऱ्या. आता लग्न सराईमध्ये खूप लागतात हे, धार्मिक कार्यामध्ये. आपण आता त्यांच्या बागेत आलो ना वाडीमध्ये, तर झाडं एवढी दाटी नाहीत ना. त्यांच्याकडे एक सुपारी काढण्यासाठी आलेत व्यक्ती. त्यांच्याकडून आपण बघून घ्या कशा प्रकारे सुपारी काढतात ते. केळीचं बन आहे, नारळी सुपारीच्या बाग आहे. पाणी तुमच्या इकडे बोरिंग असेल ना? विहीर आहे ना? इकडे बघ किती सुपाऱ्या काढल्यात, बापरे. मगाशी तिकडे बघितलं त्या सुपाऱ्या वेगळ्या, इकडे वेगळ्या, किती आहेत बापरे. आणि ह्या झाडावरतीच वरती पिकलेत ना, खोपडीवरतीच. हे बघा एकदम फ्रेश आणि एकदम टायमात आलो आम्ही. काका म्हटले तुम्ही एकदम योग्य टायमात आलात, काढायच्या टायमालाच. तेव्हा तिकडे पण काढलेत. हा हे बघा किती मस्त आहेत ना, एकदम फ्रेश आहेत. अगदी प्रत्येक कोपऱ्यात पडलेत सगळीकडे खूप सारे. आता हे जमवून आल्यानंतर प्रत्येक ठिकाणावर पाडले. जिथे हे पोपळीचे झाड आहेत या खालीच आहेत. काका खास तुम्ही सुपारी काढायला फेमस आहेत ना इकडे? बघा त्यांचा जे छोटा, आता हे बघा पोपळ किती छोटी असते ना, पण ते चढतात त्याच्यावरती. ते बघा या बाजूला बघताय काका आता वरती चढलेत पूर्ण शेंड्यात. याचा पूर्ण पेंडूक नाही निघाला, हे असे सिंगल पडले खाली.
येईन आहे. हा पेंडू कसा हा येता नाही. हा आता बघा कसे उतरतायत. उतरायची पण कला आहे बघा. त्याने रस्सी लावले पायाला. तर काका इकडे आहेत, हे खास करून सुपारी काढणार मास्टर आहेत. काका नाव सांगा तुमचं. अच्छा मधुकर काका सिलनकर. तर हे काका आहेत. काकांसोबत बघा आम्ही भेटलोय. आता नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा परत भेटू. म्हणजे तुम्ही माडावती पण चढतात. ते माडावती ती अशी लागतात बघा ती मडका, ते पण तुम्ही करत असाल ना. तुम्ही आता किती वर्षापासून करतात. खूप अगोदरपासून ना. 60 वय. काकांचा बॉडी बघा स्टील बॉडी आहे. म्हणजे माणूस नुसता जाडा नसावा, तो काटक असावा. आता त्यांच्याकडे आम्हाला शिकायला पाहिजे काहीतरी. या बाजूला बघताय ना श्रीकांत काका आहेत. त्यांना नाना म्हणून बोलतात सगळे. नाना म्हणून ते फेमस आहेत इकडे एरियामध्ये. तर हे यशचे पप्पा. त्यांचा खरा व्यवसाय म्हणजे तुम्ही शेती करायचं आणि ही वाडी पण असायची. हो पहिली शेतीवाडीच. आता हा व्यवसाय 2097 पासून गणपती भेटल्यापासून हा 1997 पासून. हा तिथपासून आम्ही हा चालू केला. तर दोघं म्हणजे त्यांचे घरातली माणसं आणि हे आणि दुसरी इतर माणसं आपण कामाला वगैरे शेजारी पाजारी वापरून ते हा त्यांचा व्यवसाय आहे. चालू केला. अच्छा ही विहीर आहे. खूप जुनी आहे काही पण. आणि साईडचं हे दगड आहे की माती आहे ती. दगड आहे. कुठलं हे साईडला कोरलेलं आहे ते दगड आहे. ते दगड आहे. अरे बापरे खूप जुना आहे मग. दगड आहे. येते काय बघ. पण हे पाणी कसं आहे. गोड आहे की गोड. गोड पाणी गोड. मग घरी प्यायला पण तुम्ही प्यायला पण पाणी आम्ही ह्याला वापरतो आणि बाकीचं पाणी आम्ही गोड आहे ना. नळाचं पाणी असतं ना. नळाचं पाणी आहे प्लस हे पण. हरकत नसतो. म्हणजे विचार करा समुद्र आहे ना, बीच जवळच आहे. ह्याच्या पाठीमागेच बीच आहे. पण इकडे पाणी हे पिण्यासारखंच आहे. थोडंसं कोमट असतं पण पिण्यायोग्य आहे. पिण्यायोग्य आहे. जर आमच्या केळशीत मिळतं तसं आहे. हो तसंच. आणि केळशीत शेवटी काय सेम आहे. सेम आहे. केळशीत त्यांचे नातेवाईक आहेत. वेळासमध्ये नातेवाईक आहेत त्यांचे. एकदा केळीने अशी केळी सोडली की मग तिला तोडायचं. हा इथून तोडतात मग खाली त्याला असे हे बघा असे केळवे येतात. ह्याला केळवे बोलतात. ते आपण सत्यनारायण पूजेला वापरतात ना. सत्यनारायणच्या पूजेला वापरतात ते केळवे इकडे असे. म्हणजे केळ तोडली की साईडला तिला असे हे बघा केळवे हे बघा कसे फुटलेत. ती केळ एकदा फळ सोडल्यानंतर ती मग दुसरी अशी केळवे सोडते. बाजूला फुटवा होतो. आणि ह्याचा पण काका वापर करायचा ना पूर्वी. ते इरली काका घ्यायचे पहिले. हे बघा पाणी काढायसाठी या पोरीचा वापर करायचा. आता नाही करत ते जाऊन दे. विहिरीतनं पाणी ह्याच्यातून काढायचे. पोरी म्हणून परत ते इरली पण अशीच करायची. नंतर आम्ही आता जळवण्यासाठी वापरतात. पहिले डिश वगैरे बनवायला न्यायचे. डिश पण म्हणतात त्याचे. आता ते नाही बंद केले. पेंडूक बघा. हा पेंडूक पकडला मी आता हातामध्ये. किती भारी वाटते ना. तर या टायमाला मी जर फॅमिलीला घेऊन आला असतं ना खरोखर राजीव प्रभू लय खुश झाले असते. नेक्स्ट टाइम पक्का आहे ना ते बोलले फॅमिलीला घेऊन या काहीतरी. हो किती रिस्की आहे बघा ना. पण हे असं ससा तुटत नाही झाडामध्ये अजिबात नाही ना. आणि ते झाडाला रस्सी बांधले जेणेकरून ते खाली जाऊ नये असं वाऱ्याने. आता तिकडे ते बघा पेंडूक काढला खाली पडला बघा पेंडूक. या बाजूला बघते ना मंडळी हा वरती पेंडूक आलाय. तर हा आता फण आलाय म्हणजे एकदम फ्रेश आलाय. आता ह्याला धरायला वर्ष जाणार पूर्ण पिकायला. आता हे सीझन मध्ये सुरू झाला तर डायरेक्ट किती काका 8-9 महिन्याने 10 महिन्याने ह्याच टायमाला पुढच्या वर्षी काढ. नारळ 12 महिने असतो. सुपारी वर्षातून एकदा अशी येते. तर आम्ही एकदम योग्य टायमात आलोय काढीच्या टायमाला. हे बघा हे सगळं चालूच आहे. हा आता सीझन आहे ना. ह्याला फुटवा म्हणतात. तो आता हा फुटवा आलाय तो बघा. आता ह्यामध्ये फुटवा भरपूर होतो. म्हणजे थंडीमध्ये डिसेंबर महिन्यात खूप फुटवा येतो. चालूच होतो. इकडे बघा हा फुटवा आहे. या बाजूला बघता ना हे जांबाचं झाड आहे. जांब लागणार आहे याच्यावरती. ह्या टायमाला डिसेंबरच्या टायमाला तो फुलतो. काय काय ठिकाणी तर खूप सारी फुलं आलेली असतात. तर इथे पण फुलं आली. फुल खूप मस्त दिसायला खूप छान वाटतं. हा सोनचाफ्याचं झाड एवढं उंच होतं. वाटत नाही सोनचाफ्याचं झाड एवढं उंच होत असेल. एवढ्याशा केळव्याला पानं किती फुटलीत बघा. 1 नंबर पानं फुटलीत. अशी केळवे भेटले पाहिजे सत्यनारायण पूजेला पण तसे भेटतच नाही शहरामध्ये. यांचे पर्यटक आलेले आहेत. आम्हाला योगाकडे त्यांना भेटता आलं. म्हणजे आज मधला दिवस आहे तर आम्हाला वाटलं कोण नसतील पण त्यांच्याकडे पर्यटक आहेत. तर हे पर्यटक तुम्ही आलात कुठून. आम्ही सातारवरून आलो. तुम्ही इकडे अगोदर पण आलेलात. हो आम्ही आमची आता ही 3री वेळ आहे. अच्छा पण तुम्हाला इथला स्टे फूड कसं वाटतंय. नाही इथं आता आम्ही इथं कुठे जरी आलो तरी आम्ही पहिल्यापासून नानांच्या इथंच उतरतो. कधी आम्ही त्यांना रेट विचारत नाही किंवा काय विचारत नाही. रूमचं भाडं किती किंवा जेवण केवढ्याला नाश्ता केवढ्याला. आपले पण वाटतं आमची नाना म्हणून आम्ही नानांच्या इथं स्टे करतो. वा वा. आमची 3री वेळ आहे.
तर काका मला मगाशी बोलले की आपले काही पर्यटक आहेत ना ते आज तिसऱ्यांदा आलेत, म्हणजे काही पर्यटक परत परत येतात, त्यातले हे एक. हा, आणि नानांच्या इथलं जेवण रुचकर आणि स्वादिष्ट आहे, रूम चांगले आहेत आणि नानांची सर्व्हिस एवन. मग आता तुम्ही बीच फिरणार, गणपतीचे दर्शन घेणार? हो, आता आम्ही बीच फिरून आलो, रात्री आम्ही स्टे केला होता, असं थांबलेलं काल. आता गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता अच्छा, निघणार आहे पत्तीच्या रोज. साताराला परत. चला, छान वाटलं सहितराव कोकणामध्ये. इकडे शिंपले आहेत बघा, फ्रेश शिंपले आहेत. भरत कोलची मच्छी येते इकडे. या बाजूला बघता इकडे काकी आहेत. आज त्यांच्या घरी मोदक, म्हणजे दररोजच बनतात का? तुमच्या घरचेच हे मोदक तुम्ही पर्यटकांना पण देतात, तर बघा किती छान. आणि इकडचे मोदक खूप फेमस आहेत ना, दिव्याकडचे. कळ्या बघा किती काढल्यात मस्त. हे सारण आहे आणि हे पिठामध्ये मेन कमाल असते. हा तांदूळ इंद्रायणी असतो ना, त्याचं पीठ जरा सुवासिक असतं, त्याच्यामुळे चांगलं लागतं. आणि हे पाकळ्या पाडायचं काम सगळ्यात मोठं काम आहे, हे सगळ्यांना जमत नाही. बघा किती चांगल्या पाकळ्या पाडल्यात, कळ्या पाडल्यात. आणि सारण बऱ्यापैकी जास्त भरतात, तरच तो मोदकाला चव येते चांगली. वाडी इकडे बाहेरचा परिसर बघितला, तोपर्यंत काकीने इकडे घावणे पण रेडी केले. चटणीसोबत घावणे खायला या. तर कोकणामध्ये गावाकडे तर नाश्ता तुम्हाला हा घावणे कॉमन आहे, पण पारंपरिक पदार्थ आहे इकडचा, कारण हे तांदूळ आहे ना घरगुती असतात. असं घावणे कुठल्याही तांदळाचे म्हणतात पिठाचे, पण घरगुती तांदळाची चव जरा वेगळीच असते. इकडे गणपती, सोन्याचा गणपतीचं प्रगट झालेले ते जे सापडलेले ती जागा आपण बघायला आलेलो आहोत. तिथे लिहिले सोन्याचा गणपती प्रकट स्थान. सो हा एंट्री गेट आहे, ते असं जायला रस्ता आहे ना. तर ते काका भेटले ना आपल्याला मगाशी तिकडे, जे त्यांचं स्टॉल आहे तिकडे गणपती मंदिरासमोर, ते इकडे काम करायला यायचे त्या टायमाला. त्या बाजूला बघता ना हे ते स्थान आहे, इकडे सापडले ना. इथेच बरोबर एवढ्या साईजची पेटी सापडली काम करताना, खोदकाम करताना. सो इकडे बघता ना ती मूर्ती आहे आणि इकडून दर्शन घ्या तुम्ही. हा तो परिसर, ही वाडी आहे, हे वाडीत काम करताना ते सापडलं. हा पण मंदिर नवीन बांधलं आता, चिरेबंदी आहे पूर्ण बांधकाम. या बाजूला बघता ना मंदिराच्या बाजूला आहे पोखरण, एक विहीर आहे, खूप पुरातन विहीर आहे पण. आणि अशा विहिरी पूर्वी असायच्या, आता अशा खूप कमी बघायला मिळतात. तर या ठिकाणी हा मंदिराजवळ आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना. आता हे बांधकाम नंतर नवीन केलं आहे, पण पूर्वीचं जुनं मंदिर असेल वेगळं, ते वेगळं होतं. याचा आता जीर्णोद्धार केला आणि असे मंदिरं बनवलीत, रूपनारायण आणि हे सुंदर नारायण मंदिर इकडे. पण हा नजारा किती मस्त वाटतो. कोकणामध्ये अशी मंदिरं आहेत, म्हणजे तुम्ही दिव्यागारला आलात ना तर सुवर्ण गणेश मंदिरला तुम्ही फिराल, पण या ठिकाणी पण या. सबस्क्रायबर आहेत आपल्या इकडे. तुम्ही इथले स्थानिक? ते सगळे मी टोटल मी तुम्हाला पाठ करू शकतो. अगदी तुमचा मोबाईल चालू केला ना तर मी सांगेन आता पुढे काय होणार आहे. म्हणजे एवढा मेमरी आपल्या बसलेला आहे. बरोबर. चला, थँक्यू, चांगला वाटला. आम्ही पोचलो आता दिव्यागार बीचवरती. 5 एंट्री आहेत दिव्यागार बीचवर एंट्री जाण्यासाठी रोडच्या साईडने. तर आता आम्ही एका एंट्रीतून जातोय. स्नॅक्सची दुकान आहे तिकडे, नाश्ता पाणी मॅगी मिळते. पर्यटक लोक यानंतर तिकडे नाश्ता पाणी करतात. आणि हा इकडे तर वॉटर स्पोर्ट पण आहेत. वॉटर स्पोर्ट बघूया आपल्याला, जर जास्त टाईम असेल तर आपण वॉटर स्पोर्ट पण केले असते. निवांत काहीतरी आपण येऊ परत. केवढा मोठा अथांग असा समुद्र. आणि हा बीच बघाल ना, दिव्यागारचा बीच एवढा मोठा आहे ना, बीच खूप लांब आहे, जवळजवळ 3-4 किलोमीटर जास्त आहे ना. 3-4 किलोमीटर एवढा मोठा बीच आहे. आणि हा स्पेस पण खूप आहे, असा ब्रॉड आहे एकदम. आणि आता पाण्याला मला वाटतं भरती लागली का, आता ओटी आहे, भरती लागेल. पण पाणी अगदी इथपर्यंत येतं, हे बघा इथपर्यंत एवढं झालं इकडे, इथपर्यंत येतं. पण जेव्हा ओटी असते ना तेव्हा हा बीच खूप ओपन होतो असा, आणि जिकडे तुम्हाला खूप नजारा बघायला मिळतो. आपल्याकडे ड्रोन असतं ना तर इथले व्ह्यू कसले भारी असते. त्या दिव्यागारच्या कोपऱ्यावरती ना तिकडे अशी खाडी सारखं आहे ना, तिकडे खाडी आहे, तेच पाणी असं आतमध्ये येतं.
आम्ही आता अशा स्पॉटला आलो आहे. हा आहे दिव्यागरचा मोहल्ला आणि बॅकवॉटर म्हणजे खाडी. आपण हा पूर्ण असा एवढा समुद्राचा जो अंतर आहे जवळजवळ 4 किलोमीटर एक असेल, 3-4 किलोमीटर, 3 किलोमीटर तर आहेच. तो पूर्ण असा बीचचा रोड क्रॉस करून आम्ही असा आतमध्ये बॅकवॉटरला तिकडे आलो आहे. आणि इकडे पण हा दिव्यागरचाच पूर्ण एरिया लागतो. समोर डोंगर दिसतात बघा तिकडे, अशी गाव आहे तिकडे पण. आणि आपल्याला जायला तिकडे रस्ता आहे. सो इकडे पण एक खाडीचंच पात्र आहे. इकडे कालवे पण आहेत. इकडे कालवे आहेत ते बघा. आणि इकडे मासे तुम्हाला भरपूर मिळणार. इथे गळ लावून मासे मिळतात. खेकडे पण मिळतील. आम्ही आलो फिरून आणि आता दुपारचे वाजलेत बघा किती, 2. आम्ही होमस्टेवरती थोडासा रिफ्रेश झालो. म्हणजे आम्ही 1:15ला आलो पूर्ण बाहेरून फिरून. नंतर दुपारची जेवणाची वेळ, त्याच्या अगोदर रेस्ट केला 1 तास. आता निघायचं आम्हाला जेवून. त्याच्या अगोदर मग आम्ही वरती या रूमवरती थांबलो. ह्या काढलेल्या सुपाऱ्या बघा, सकाळी काढलेल्या किती जमा केल्यात. आता हे थोडंसं साली काढते त्याच्या आणि नंतर सुकवतील परत वरती. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की दिव्यागरमधल्या सुपाऱ्या खूप फेमस आहेत. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर पण खूप लोकप्रिय आहेत दिव्यागरच्या सुपाऱ्या, दिव्यागर आणि श्रीवर्धन. सो मंडळी, आता दुपारची जेवणाची वेळ. आणि जेवणामध्ये काय आहे स्पेशल, खास करून खानावळ तुमचं घरगुती खानावळ सगळं घरच्या घरी ते बनवतात. आम्ही बघितलं पाठीमागे किचन वगैरे त्यांचं आहे. तर पर्यटक पण आलेले. मग आमच्यासाठी त्यांनी खास करून फिश थाळी बनवलेली आहे, त्यामध्ये पण पापलेट थाळी. तर दुपारची जेवणाची वेळ आणि आता बऱ्यापैकी भूक पण लागले. नंतर आम्हाला पुढच्या प्रवासाला पण जायचं आहे. तर या जेवायला. आणि इकडे जी ग्रेव्ही आहे ती कसली आहे? ही कोळंबीची आहे. कोळंबीचा रस्सा आहे. आणि भाकरी बघा या साईडला बघा, कोळंबीची साईज बघा कशी मस्त आहे. आणि घट्ट असा रस्सा आहे. पापलेट बघा किती मस्त फ्रेश आहे. इकडे ही सुरमई आहे, सुरमई पण दिली इकडे. अरे भाकरी या खायला. पापलेट एकदम फ्रेश आहे हे बघा, एकदम ताजा पापलेट. आणि भरटखोलमध्ये आम्ही सकाळी जाऊन एक लिलावाचा व्हिडिओ केला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असेल मच्छी, तिकडचीच मच्छी आहे, एकदम फ्रेश आहे. पवन कसं वाटतं तुला? एकदम मस्त, एकदम फ्रेश सुरमई आणि हे पापलेट पण खूप मस्त आहे. आणि कोळंबीचा रस्सा तर 1 नंबर. म्हणजे घरगुती जेवणाची चव तुम्हाला घ्यायची असेल तर या ठिकाणी जरूर या. श्री समर्थ कृपा होमस्टे खानावळ. त्याचे नंबर मी देईल. आणि यश त्याचे पप्पा नाना काका सगळं अरेंज करतात. काकी आहेत त्या घरातले सगळे एकत्र फॅमिली ते ह्या व्यवसाय चालवतात. तर तुम्हाला मी रिकमेंड करेन या जरूर. भरपेट जेवण केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची सोलकढी आणि मोदक मिळाल्यानंतर काय बोलाल तुम्ही? डायरेक्ट सुस्ती येऊन झोपून जाल तुम्ही. पण हा तुमच्या मेनूमधला पदार्थ आहे. तुम्हाला सोलकढी मिळणार, मोदक मिळणार. आणि हे त्यांच्या थाळीमधलं नाही, हे एक्स्ट्रा ॲडिशनल चार्जेस असतात बरोबर ना? हे एक्स्ट्रा चार्जेस लागतात. तर काका हे सोलकढी कशी? अच्छा, थाळीला तुम्हाला एका वाटीत मिळणार छोट्या, पण हे तुम्हाला सेपरेट असेल तर तुम्हाला हे मिळणार. आणि त्याच्या घरी फ्रेश बनतं, नारळ त्यांचेच आणि फ्रेश बनवतात ते. वा, काकीने मगाशी मोदक पण दिला होता खायला, पण आम्ही म्हटलं पोट भरलं, आम्ही नंतर खातो जेवणानंतर. सो हा मोदक दिव्यागरातला खूप फेमस आहे. याच्यामध्ये खूप प्रमाणात त्यांनी यामध्ये सारण भरलेलं आहे. या बाजूला बघाल ना, पूर्ण सारांनी भरलेलं आहे. याच्यामध्ये असं गूळ, खोबरा, वेलची आणि जे वरती आवरण आहे ते इंद्रायणी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये बनतात. पण हे जे बनवण्याची कला आहे, ज्या पाकळ्या काढतात, ते सगळ्यांना जमत नाही. ते काकीने मगाशी दाखवल्या, मन तृप्त झालं हे सगळं खाऊन. आणि पुन्हा पुन्हा येण्यासाठी ह्या गोष्टी आदरातिथ्य हेच तर महत्त्वाचं आहे. कोकणामध्ये तुम्ही सर्रास कुठे पण जा, तुम्हाला पर्यटन तर होतंच, पण आपण लक्षात ठेवतो इकडचं जेवण. तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मी आता 4-5 दिवस फिरलो आहे. फूड म्हणजे इकडचं जेवण वगैरे दाखवतं आहे, त्याचं कारणच आहे आपण बऱ्याच वेळेस काही गोष्टी फिरलो ते लक्षात ठेवत नाही, पण तिथे जेवण लक्षात ठेवतो. तर ह्या गोष्टी आहेत. आणि आम्ही फूड शौकीन आहोत. तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितले असतील भरपूर साऱ्या रेसिपी वगैरे. तर जेव्हा मी कुठे ट्रॅव्हल करेन तिकडचं लोकल फूड तुम्हाला नक्की दाखवेन व्हिडिओमध्ये. तर आज उद्देश असा आहे की आपल्या कोकणातलं फूड जे जेवण आहे जगप्रसिद्ध आहे, त्यातलं जसे मोदक वगैरे. तर तुम्ही दिव्यागरला याल तर काकांकडे मोदक खा, सोलकढी प्या. आता हे 20 रुपयाला एक मोदक पीस आहे, तुम्ही हवे तिकडे मागू शकतात. सोलकढी कशी काका? 40. आणि मोदक 20 रुपये ना? 20 रुपये. ताटामध्ये तुम्हाला हे ॲडिशनल चार्जेस तुम्हाला द्या लागतात.
आणखीन या मोदकाची खास बात काय माहिती आहे का, आता हे मोदक दिसतात त्याच्यावरती बघा वरती तूप लावलं आहे. सो जेव्हा तुपाची धार याच्यावरती पडते ना तेव्हा याला खरेच छान लागतात आणि तुमचं मोदक आणखीन खूप टेस्टी लागतं. आणि खास करून गणपती सणामध्ये चतुर्थीला आपण संकष्टी वगैरे बनवतोच, पण तुम्हाला ह्या दिव्याघरात सर्रास दररोज मिळणार. आता यश आणि जे पप्पा सगळं मॅनेज करतात. इकडे बघा रूम पण एकदम पॉश आहेत, म्हणजे नीट अँड क्लीन आहेत. बघा इकडे पूर्ण इकडे विंडो आहे, चांगला सनलाईट पण येतोय. इकडे बघा वॉशरूम पण दाखवा तिकडे. वॉशरूम पण तिकडे गरम पाणी सकाळचं तुम्हाला येणार. डबल बेड प्लस तुम्हाला 2 इकडे आणखीन एक्स्ट्रा मॅट्रेस मिळतात आणि उषा वगैरे कवर वगैरे सगळे मिळणार तुम्हाला. आणि इथून तुम्ही बघाल ना विंडोतून बाहेर तर हा नेचरचा व्ह्यू. हा बघा नेचर व्ह्यू. बाहेर केळीची झाडं आहेत, नारळ पिंपळाची झाडं आहेत. तुम्हाला बाहेर बघायला एकदम असा निसर्ग नजारा. वरती पण सिलिंगला चांगलं केलं आहे. असेच रूम अजून 2-3 6 आहेत नाही का. इकडे अशा प्रकारचा व्ह्यू आहे. सेम डबल बेड. इकडे एक्स्ट्रा तुम्हाला चेअर मिळणार, एक्स्ट्रा मॅट्रेस 2 मिळतात, उषा कव्हर सगळं आहे बेडशीट वगैरे आणि फॅन आहे. प्लग पॉईंट्स तुम्हाला मिळतात चार्जिंग करण्यासाठी. आणि अटॅच रूम आहे ना, वॉशरूम इकडे वगैरे आहे. असा मोठा आहे स्पेस वॉशरूम. सो मंडळी आता रूम्स तुम्हाला दाखवले. या रूमची प्राइस बऱ्याच जणांना जाणून घ्यायची असेल, म्हणजे तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे. इकडे यश आहे. यशच हे त्यांचा फॅमिलीचा बिझनेस व्यवसाय. तर यश आता हे रूम्स आहेत तर कसं काय सीझनमध्ये विकेंडला किंवा वीकडेजमध्ये काय रेट असतो? सीझनला 1500 असतो, ओके. एक डेजनला 1200 1000 ह्या दरम्यान असतो. म्हणजे वीकडेजला 1200 मध्ये मिळतात. आणि समजा आपल्याला ग्रुप बुकिंग करायचे 15-20 जण आहेत, एक ग्रुपने पिकनिक येते किंवा ट्रिप काढतात ना आपण फॅमिली सोबत किंवा असे मित्रमंडळींचं, तर ते कसं पॅकेज असतं? त्यामध्ये तुम्ही जर 5 जण 6 जण असतात तेव्हा रूमनुसार असतं आपल्या किती रूम लागतील, त्याच्यामुळे पॅकेजनुसार सांगतो किती एवढे रूम लागणार आहेत, 2 रूम लागणार, 3 रूम लागणार आहेत. त्यामध्ये आता कसं ग्रुप बुकिंग असेल तर तुम्ही कन्सेशन मध्ये तर ते पण आहे. पण तुम्हाला फूड वगैरे तुम्हाला याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात. ब्रेकफास्ट वगैरे तुम्हाला सगळं त्यामध्ये वेगळं असतं. तर तुम्हाला फक्त हे रूम चार्जेस आहेत. नॉन एसी आहेत रूम, हे नॉन एसी. आणि सध्या सीझनमध्ये खूप सारे त्यांचे रूम्स फुल पण असतात आणि मग आजूबाजूला बाकीच्या होमस्टे किंवा हॉटेल सगळीकडे रेट वाढलेले असतात. तर बरेच जण कसे ऍडव्हान्स बुकिंग करतात, ते तुम्हाला बेनिफिट असतं. बरोबर. तर आता डिसेंबर महिना, नाताळ, क्रिसमस येईल त्यावेळेस बरेच जण फिरायला येतील. तुम्ही बुकिंग करू शकता. त्याचे नंबर मी देणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा पण हा व्यवसाय वाढू द्या. असे बरेच काही आपले व्यवसाय आहेत गावाकडच्या माणसांचे, त्यांचे पण आपण असे प्रमोट करू. नक्की त्यांना पण हातभार लागेल. सो तुला ऑल दी बेस्ट भविष्यासाठी. आणि आल्याबद्दल आमच्या इकडे आम्हाला खूप आनंद वाटला, तुम्ही मला भेटलात. मी विरारला आलेलो तरी पण तुम्ही मला भेटलेलात, नाही भेटलात म्हणून मला आज निमित्त घाई गडबड होतं मावशीकडे गेलो तेव्हा ह्याने फोन केला आणि ह्याची मामी वगैरे आहे हा, तर त्याच्या असं व्हाया कॉन्टॅक्ट झाला आमचा. पण आज वगैरे तो पण मुंबईला पनवेलला वगैरे असतो, त्या साईडला कुठे पनवेलला असतो. हा, तर तो आज नेमका गावाला भेटला आणि भेट झाली. तर आता तो बोला कधी पण जाऊया फॅमिली सोबत वगैरे, सो आपण छान फिरू. अजून तो तर बोलत होता की दादा तुम्ही वस्तीलाच राहा, तिकडे आपल्या फिरण्यासारखं खूप आहे. फिरण्यासारखं आहे पण काय आज आणि अशा ठिकाणी आहे ना, जो तिथला स्थानिक कोण व्यक्ती असेल ना तर फिरायला मजा येते, कारण तिथल्या बारीक सारी गोष्टी त्याला माहिती असतात. तर तो आम्हाला मगाशी तिकडे खाडीवर घेऊन गेला, बॅक वॉटर आहे तिकडे मंदिर फिरलो. तिकडे सुंदर नारायण वगैरे, रूपनारायण मंदिर तिकडे फिरलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, बीच फिरलो. हा पूर्ण व्हिडिओ असा भरलेला. आणि ते मगाशी आलेले ते काका सुपारी काढायला, हा ते वाढीत आलेले आपल्या सुपारी पाडून दाखवले. हा पूर्ण दिवस आमचा आहे ना. आता हा दिवस हाफ डे दिलेला, मला पावणा डे गेलाय. तर चला, मस्त वाटलं. पण आज मजा वाटली मला सरांसोबत फिरण्यासाठी, खूप छान वाटलं दादासोबत. मला आनंद झाला, जरा मस्त वाटलं. काकी आणि जेवण वगैरे खूप छान होतं. काकी पप्पा सगळ्यांना खूप मस्त वाटलं भेटून. नक्की पुढच्या वेळेस फॅमिली सोबत येणार आणि प्लॅन करू. आणि दिवस राहिलाच. तर हा मंडळी व्हिडिओ संपवायची वेळ आता. इकडे आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला, म्हणजे परतीचा प्रवास आता. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की त्याला संपर्क करून इकडे तुमचं बुकिंग वगैरे करू शकतात आणि इकडे छानपैकी स्टे करा. आणि जे सकाळी ते पर्यटक आले त्यांनी त्यांचा फीडबॅक पण दिला, किती मस्त की ते तिसऱ्यांदा आलेले, 3 वेळा आले आता अगोदर पण. जे आपल्या इथे येणारे असतात ते 17 आणि स्वतः त्यांचं स्वतःच प्रॉपर्टी आहे, स्वतः चालवतो, स्वतः
स्वतःच, त्यामुळे ते आणखी चांगलं सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतात. तर लोक येत राहतात त्यामुळे आपल्याला. ओके, सो चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना पाठवा. बाय.